ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दुहेरी पदक मिळवून इतिहास घडवणाऱ्या मनू भाकर हिने नुकतंच एक महत्त्वाचं विधान केलं होतं. यश मिळाल्यावर फारसं शिकता येत नाही, परंतु पराभवातून जेवढं शिकायला मिळतं तेवढं अन्य कशानेही मिळत नाही, असं मनू भाकर म्हणाली होती. भाकर हिचं हे विधान सध्या काँग्रेसला तंतोतंत लागू पडतं. 10 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यापासून केवळ आणि केवळ अपयश पाहणाऱ्या काँग्रेसने पराभवातून धडे घेतले. त्यातून 2 वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी देशभरात पदयात्रा काढली आणि त्याची परिणती 2024 मध्ये काँग्रेसला लोकसभेत स्वबळावर 99 आणि एक बंडखोर असे मिळून 100 खासदार निवडून आणण्यात पक्षाला यश मिळालं. म्हणजेच गेल्या 2 निवडणुकीत ज्या प्रकारे मानहानिकारक प्रभावाला सामोरं जावं लागलं तशी परिस्थिती यंदा आली नाही. काँग्रेस जवळजवळ नामशेष झालेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये पक्षाला नवसंजीवनी मिळाली. महाराष्ट्रात काँग्रेसचे 13+1 असे 14 खासदार निवडून आले. मात्र भाकरने म्हटल्याप्रमाणे यश मिळाल्यावर फारसं शिकता येत नाही, असंच काहीसं काँग्रेस पक्षासोबत झाल्याचं दिसलं. पण लोकसभेच्या विजयामुळे आलेला हुरूप विधानसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेस नेते टिकवू शकले नाही. असं म्हणायचं कारण काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी. याच घटनेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा. आता राज्यातील शिवसेना आणि भाजपचं सरकार गेल्याच जमाय आणि सत्ता जवळजवळ आपल्या हाती आली आहे असं काँग्रेस नेत्यांचं वर्तन सुरू झालं. त्यातून काँग्रेसने महाविकास आघाडीतील आपल्या सहकारी पक्षांचाही उपमर्द करायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जागा वाटप करण्यात काँग्रेस नेत्यांनी प्रचंड घोळ घातला. तो एवढा कळसाला गेला की उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरत नव्हतं. वेगवेगळे फॉर्म्युला मांडत वेळ काढला जात होता. त्याचा परिणाम असा झाला की महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यातही काँग्रेसला ज्या प्रकारे बंडखोरीला सामोरं जावं लागलंय त्यातून एका मोठ्या नामुष्कीची पायाभरणी होतीये. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसला अशाच प्रकारे बंडखोरीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी परस्पर ही जागा आपल्याकडे घेऊन चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचा गड राहिलेल्या आणि वसंतदादा पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा गड असलेल्या सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांना हे रुचणारं नव्हतं. या नेत्यांनी विशाल पाटील या बंडखोर उमेदवाराच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली. त्यातून पाटील हे विजयी झाले. नंतर दिल्लीत राहुल गांधी यांना भेटून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. ही गोष्ट वेगळी. परंतु त्यातून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मिठाचा खडा पडला तो पडला. यालाच पुढे सांगली पॅटर्न असं नाव पडलं आणि आता विधानसभा निवडणुकीत हा परवलीचा शब्द झालाय. राज्यात जिथे बघावं तिथे सांगली पॅटर्न हा शब्द ऐकू येतोय. या बहुतांश ठिकाणी काँग्रेस नेत्यांनीच बंडाचं निशाण फडकवलंय. एवढं कशाला? ज्या सांगलीतून हा शब्द उद्भवला त्या सांगलीतच त्या पॅटर्नची पुनरावृत्ती होते. मी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. सांगलीतील भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करू शकत नाही. त्यामुळे आता अपक्ष असलेल्या जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं जाहीर करतो, अशा शब्दात खासदार विशाल पाटील यांनी ही घोषणा केली. वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्याने अन्याय का करतेय असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. या मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे उमेदवार आहेत. या पॅटर्नची लागण राज्यात इतरत्रही झाली आहे. एकट्या पुण्यात माजी नगरसेवक व सभागृह नेते आबा बागुल, माजी आमदार कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. राज्यात ठिकठिकाणी अशा बंडखोरीला काँग्रेस सामोरी जाते. सांगली जिल्ह्यातीलच मिरज, सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि मुंबईतील धारावी इथे काँग्रेसचे उमेदवार उद्धव सेनेच्या उमेदवारांशी लढतायत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे काँग्रेसचे उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतील जागा वाटपाची रणधुमाळी ही सर्वाधिक विदर्भातील जागांवरून झाली होती. काँग्रेसच्या दृष्टीने हा प्रदेश जास्त जिव्हाळ्याचा. त्यात हा परिसर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा. त्यामुळे जागा वाटपात जोरदार सौदेबाजी करण्यात नाना पटोले आघाडीवर होते. तिथल्या बंडखोरांनी महाविकास आघाडीचा खेळखंडोबा करण्याचं मनावर घेतलेलं दिसतंय. इथले ज्येष्ठ नेते सुनील केदार यांच्या समर्थकांनी उमरेड, हिंगणा आणि रामटेक मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेत. रामटेकमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना स्वतः केदार यांनी पाठिंबा दिलाय. एवढंच नाही तर त्यांचा अर्ज दाखल करायला ते स्वतः उपस्थित होते.
शरद पवार यांच्या पक्षासाठी सुटलेल्या काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख उमेदवार आहेत. परंतु तिथे युवक काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी बंडखोरी केली आहे. मराठवाड्यात जालना इथे अब्दुल हाफिज, परतूरमध्ये माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया, हिंगोलीत भाऊराव गोरेगावकर इत्यादी काँग्रेसचे बंडखोर आहेत. आता काँग्रेसच्या नेत्यांना या वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या सर्व बंडखोरांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली. परंतु अजूनही त्यातून धडा न घेता यामागे भाजपचा हात असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे देखील शुक्रवारी असंच म्हणाले. पक्षातील काही घटकांकडून होणारी बंडखोरी हे आव्हान आहे, मात्र भाजपने आमच्या गटात खरोखरच बंडखोरी केली आहे का हा आमच्यासाठी संशोधनाचा विषय, असं ते म्हणाले. जिथे बंडखोरांचा उपद्रव नाही तिथे काँग्रेसची अवस्था काही वेगळी नाही. दैव देतं आणि कर्म नेतं अशी काँग्रेस नेत्यांची अवस्था झाली आहे. याचं प्रमुख उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतं. तिथे आधी शिवसेनेशी जोरदार सौदेबाजी करून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी तो मतदारसंघ मिळवला. तिथे उमेदवारीवरूनच बराच घोळ घालण्यात आला. अखेर मधुरिमा राजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला. परंतु त्यांच्या अगोदर उमेदवारीवर हक्क सांगणारे राजेश लाटकर यांनी बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी तर आणखीनच वेगळं नाट्य घडलं आणि मधुरिमा राजे यांनी ऐन वेळेस आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर घडलेल्या घडामोडी आता बऱ्यापैकी लोकांना माहीत झाल्यात. मात्र यातून झालं काय की कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा उमेदवारच उरला नाही. शेवटी बंडखोरी करणाऱ्या राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पुढे करण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली. त्यातही काँग्रेसने हा मतदारसंघ आम्हाला सोडला असता तर आम्ही उमेदवार दिला असता असं सांगून संजय राऊत यांनी जखमेवर मीठ सोडलं. दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते तसंच सर्वात अनुभवी असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री कोण हा प्रश्न नंतर आधी महायुतीला हरवणं हे आमचं ध्येय आहे हे वारंवार सांगितलंय. परंतु महाविकास आघाडीतील बाकीच्या 2 पक्षांना मात्र हे तितकंसं मान्य नसावं असं दिसून येतंय. एकीकडे मुख्यमंत्री पदावरून आपली नजर हटवायला उद्धव ठाकरे तयार नाहीयेत, तर दुसरीकडे आपली माणसं अधिकाधिक निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांची हडेलहप्पी सुरू आहे. त्यामुळे जून महिन्यात यशाच्या मार्गावर दिसणारी महाविकास आघाडी आता विखुरलेल्या स्वरूपात दिसू लागली आहे एवढं मात्र नक्की. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.